महत्त्वाची बातमी बारामतीची आहे, कारण बारामतीमध्ये पवार कुटुंबियांची बैठक सुरू आहे। संस्थेची बैठक या ठिकाणी पार पडल्यानंतर विद्याप्रतिष्ठान संस्थेची बैठक पार पडल्यानंतर आता केवळ पवार कुटुंबियांची बैठक सुरू झाली आहे। यामध्ये शरद पवार, पार्थ पवार, जय पवार, विजया पाटील बैठक याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांच्याकडून। विकास, काय अपडेट? नक्कीच लागूजी, खरं तर आज सकाळपासून बारामतीमध्ये पवार कुटुंब बारामतीमध्ये आहे। खरं तर शरद पवार काल दिल्लीचा दौरा रद्द करून त्या ठिकाणी मुंबईहून बारामतीमध्ये काल रात्री मुक्कामी आले। त्यानंतर सकाळी पवारांनी ज्यावेळेस माध्यमांशी संवाद साधला त्यामध्ये काही गोष्टी पवारांनी क्लिअर सांगितल्या। यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असेल अजित पवारांचं जे काही स्मारक या ठिकाणी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणावरती होणार आहे, मात्र शरद पवारांनी याबाबत आपल्याला कुठलीही कल्पना नसल्याचं सांगितलं आणि यानंतर थेट शरद पवारांनी बारामतीचं विद्याप्रतिष्ठान गाठलं। यावेळी या विद्याप्रतिष्ठानमध्ये अजित पवारांची दोन्ही मुलं असतील, जय आणि पार्थ, हे दोघेही त्या ठिकाणी पोहोचले होते। विद्याप्रतिष्ठानच्या एका मीटिंग हॉलमध्ये जवळपास एका तासापासून या सगळ्या गोष्टीवरती चर्चासत्र सुरू आहे। खरं तर अजित पवारांचं स्मारक असेल किंवा आता अजित पवार हे विद्याप्रतिष्ठानचे एक ट्रस्टी आहेत, विश्वस्त आहेत, मात्र अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबातील जय किंवा पार्थला या विश्वस्त पदावरती संधी मिळावी या हेतूने ही एक बैठक केली असावी। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशी चर्चा होती आणि याच अनुषंगाने खरं तर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत ज्या काही चर्चा आहेत त्या चर्चा यामध्ये प्रामुख्याने सुरू असल्याची माहिती मिळते। खरं तर या सगळ्यामध्ये महत्त्वाचा भाग असा की अजित पवारांच्या भगिनी विजया पाटील ह्या देखील या बैठकीला उपस्थित राहिलेल्या आहेत। विजया पाटील यांना देखील राजकारणाचा चांगला अनुभव आहे आणि खरं तर पार्थ पवार आणि विजया पाटील या सगळ्या गोष्टींमध्ये पुढाकार घेऊन खरं तर विलनीकरणाबाबतची चर्चा या ठिकाणी होते। मात्र आजची जी बैठक पार पडते यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अजित पवारांचं जागेवरती अजित पवारांच्या निधनामुळे विद्याप्रतिष्ठानचं जे विश्वस्त पद होतं ते त्या ठिकाणी रिकामं झालं होतं आणि त्याच विश्वस्त पदावरती अजित पवारांच्या दोन्ही चेहऱ्यापैकी कुणाला संधी द्यायची ही एक महत्वपूर्ण चर्चा त्या ठिकाणी झाली, कारण या बैठकीला विद्याप्रतिष्ठानचे सगळे विश्वस्त मंडळ त्या ठिकाणी उपस्थित आहेत। लागवीजी, अगदी विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।